पुण्यात पुन्हा कोयता गँगनं धुमाकूळ घालत दहशत माजवली आहे। पुण्यातील मोहम्मदवाडी परिसरात कोयता गँगची दहशत माजवल्याचं वृत्त आहे। यामुळे या ठिकाणी अतिशय भीतीचं वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत। कोयता गँगमधील हल्लेखोरांनी मोहम्मदवाडी परिसरातील एका पानाच्या दुकानावर अचानक हल्ला चढवल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला। त्या दुकानदाराला त्यांनी बेदम मारहाणही केली। एवढंच नव्हे तर दुकानाची तोडफोड करत दुकानातील साहित्यही या हल्लेखोरांनी उधळून लावलं। हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून हल्लेखोरांचा हैदोसही त्यात टिपला गेलाय। रात्रीच्या वेळेस तोंडावर मास्क लावलेले दोघे जण धावत त्या दुकानाजवळ आले आणि त्यांनी हातातील कोयत्यानं दुकानावर हल्ला केला। तसेच त्या दुकानदारालाही मारहाण केली। त्याने विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला। त्याच्यावर कोयत्यानं वार केला। त्याचवेळी आणखीही एक निळ्या शर्टातील हल्लेखोर तेथे आला आणि त्याने दुकानातील सर्व वस्तू इतरत्र फेकण्यास सुरुवात केली आणि दुकानाचीही नासधूस केली। तेथील काचेचं सामान, बाटल्याही फोडल्या। त्यानंतर कोयता घेऊन त्या हल्लेखोरांनी तेथून पळ काढला। हा हल्ला नेमका कोणी आणि का केला हे अद्याप समजू शकलं नाही, पण सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस कसून तपास करतायत। या घटनेमुळे आसपासच्या परिसरात दहशतीचं, भीतीचं वातावरण आहे। हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। यापूर्वीही पुण्यात कोयता गँगने दहशत माजवली होती। शहरात अनेक ठिकाणी कोयता गँगच्या सदस्यांनी हैदोस माजवला होता।